श्री गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपला असून कापशी खोऱ्यातील संपूर्ण कुंभारवाडा रात्रंदिवस श्री गणेशाच्या मूर्तीला रंग देण्याचं काम चालू आहे। मागील काही दिवसांपूर्वी सलग 8 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कुंभार बांधवांची तारांबळ उडाली होती। यावेळेला काही मूर्तीकारांनी पावसामुळे गणेश मूर्त्या वाळवण्यासाठी शेकोटीचा आधार घ्यावा लागला। कुंभारवाड्यात बळीराम कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावेळी 20% मूर्त्यांचे दर वाढणार असं सांगितलं। त्यांच्या मूर्त्या झुलपेवाडी, नांगरगाव आदी डोंगराळ भागात गणेश मूर्त्या जातात। त्यांनी काही वर्षापासून हजारो शाडूच्या मूर्ती शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेश मूर्त्या तयार केलेल्या आहेत। सेनापती कापशीमधून पुणे, हुबळी, धारवाड, बेळगाव अशा शहरात शाडूच्या कच्च्या मूर्तींना मागणी असते। कापशी भागातून अनेक गणेश मूर्ती शहरात असतात। अशातच आधुनिक युगात प्रत्येक खेड्यापाड्यात तसेच शहरात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांची मागणी भरपूर वाढते। काही इतर लोकांनी कुंभार बांधव सोडून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती आणून शहरातील कानाकोपऱ्यात कोणीही स्टॉल मारून गणेश मूर्ती विक्री करत असल्यामुळे कुंभार बांधवांचा गणेश मूर्तीचा व्यवसाय शहरात बंद होण्याच्या मार्गावर आहे। यामुळे शाडूच्या गणेश मूर्तींची मागणी कमी होते, पण आजही काही कुंभारवाड्यात खेड्यात परंपरेनुसार बैत्याचे म्हणजेच गणेश मूर्तीच्या बदल्यात धान्य आजही काही ठिकाणी चालू आहे। मराठी एस न्यूजसाठी कापशीहून प्रशांत दळवीसह सुनील कुंभार।